श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 जुलै 2024 वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांवर एक उपाय करायचा आहे. भगवान विष्णूंची ही सेवा केल्यानं आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, दुःख असेल ते दूर होणार आहे. आणि त्याचबरोबर एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित अशी तिथी आहे. या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित तिथी आहे आणि आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वात मोठी एकादशी मानली जाते. प्रत्येक महिन्यात 2 अशा वर्षभरात 24 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी जर काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचे इच्छित असे फळ नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतं. तर या दिवशी तुळशीच्या पानांवर कुठली सेवा करायची आहे, कुठला प्रभावी उपाय करायचा आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे 17 जुलै 2024 वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. तर या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुम्हाला बघा सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुमच्या घरात जर विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, नसेल तर अगदी बाळकृष्णाची जरी मूर्ती असेल ना, तर तिला अभिषेक करायचा आहे. तिचा अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तुळशीचं पानं टाकायचे आहे आणि त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. जरी तुम्ही पंचामृताने अभिषेक घातला तरी त्यानंतर तुम्हाला या पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता हे जे पाणी आहे ते तुम्हाला आदल्या दिवशी तांब्याभर पाणी 2 पानं तुळशीची टाकायची आहे आणि त्या पाण्यानेच अभिषेक घालायचा आहे. कारण तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर हे करून त्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही देखील पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं तर अतिशय उत्तम. यानंतर तुम्ही श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना श्रीहरी विष्णूंच्या नैवेद्य, मग तुम्ही उपवास असल्या कारणानं तुम्ही फळाचा जरी नैवेद्य दाखवला किंवा उपवासाचे जे कुठले तुम्ही पदार्थ दाखवणार असाल ते दाखवत असताना केळीच्या पानावर नैवेद्य ठेवून त्यावर तुळशीची 2 पानं पण ती पालथी ठेवायची आहेत, हे मात्र लक्षात घ्या. नैवेद्य ही तुळशीची पानं ठेवून हा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही सेवा देखील करायची आहे. तर बघा, सेवा म्हटलं तर अतिशय साधी आणि सोपी अशी सेवा आहे. तुम्हाला त्यासाठी तुळशीची पानं लागणार आहेत. आता 10 पानं घ्या, 108 घेतली तरी चालणार आहे किंवा 1000 जरी घेतली तरी चालणार आहे. अगदीच 1 जरी असेल ना तरी चालेल. परंतु एक मात्र लक्षात घ्या, एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाही. तुम्हाला यासाठी आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवावी लागणार आहेत. तर काय करायचं आहे, तर बघा उपाय करताना बघा तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी जरी केला ना तरी चालणार आहे. दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. या उपायानं काय होणार आहे, तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे, पतीची प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आर्थिक ज्या काही समस्या असतील ना त्या देखील दूर होणार आहे. घरात तुमच्या पैसा येण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. 7 पिढ्याचं दारिद्र्य याने दूर होणार आहे. असा हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर बघा तुम्ही 3 सांजेला जरी केला तरी चालेल. कारण 3 सांज ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे हा उपाय तेव्हा जरी केला ना तरी चालणार आहे. या जर तुमच्या घराची प्रगती, मुलांची, कुटुंबाची प्रगती होत नसेल ना, घरात तुमच्या पैसा टिकत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने संपतो, सतत पैशाच्या समस्या जर घरात येत असतील, घरात लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही, तर तिला स्थिर ठेवण्याचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी विशेष
तिथीवर काही उपाय केले ना तर ते नक्कीच लक्ष्मी स्थिर राहते. घरात सतत बघा पैशाच्या काही ना काही समस्या येत असतात, तर त्याचबरोबर काही ना काही भांडणं, वादविवाद काही ना काही चालू असतं. यावर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही तुळशीची पानं घ्यायची आहे. देवघरासमोर तुम्ही हात जोडून जी तुमची काही समस्या आहे ती सांगायची आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम नामावली जी आहे ती तुम्हाला पठण करायची आहे. आता एक नाम घेतलं ते तुळशीचं पान तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. दुसरं नाव घेतलं दुसरं पान अर्पण करायचं आहे. आता तुमच्याकडे जर 10 असतील तर तुम्ही 10 झाले की पुन्हा त्याच्यातलं एक तिथं ठेवायचे, 9 हातात घ्यायचे आहेत. पुन्हा एक एक त्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्र नामावली ही पठण करायचे आहे. आता बघा त्यासाठी तुम्हाला वेगळं पुस्तक घ्यायला लागणार आहे, अगदी छोटंसं. तुमच्याकडे आधीच असेल तर काहीच हरकत नाही आणि नाहीच शक्य झालं ना तर अगदीच तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं ना तरी चालणार आहे. परंतु तुम्हाला हा उपाय करताना एका बैठकीतच करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि हे विष्णू सहस्र नामावली पठण करून झाल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची एक माळ जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप अवश्य करायचा आहे. याने तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत ते आणि दूर होणार आहे. भगवान विष्णू बरोबर तुम्हाला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळणार आहे. इतकी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. कारण श्रीहरी विष्णूंची जिथे पूजा केली जाते, जिथे सेवा केली जाते ना तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि ती त्यांच्या सेवेत बरोबर तिचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.